नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आमचा तांबट्याचा पहिला ओलांडा आहे. ओलांडा म्हणजे तांबट्याचा तोडा करणे. आता त्या झाडाला एक तांबटा असू नाही तर दोन असू, मग ते तोडावीच लागतात प्रत्येक सरीत फिरून. आणि आज इतकं गरम होतं आहे, इतकं तावतं आहे, नुसत्या घामाच्या धारा सुटल्यात. इतकं तावतं आहे कारण की वातावरणच लय विचित्र झालेलं आहे. घडीत ऊन तर घडीत पाऊस असं वातावरण झालेलं आहे. आणि जीवाची नुसती उलघाल होते ह्या वातावरणामुळं. आपली माणसांची इतकी उलघाल होते तर पिकाची किती उलघाल होत असेल. आणि अशी ही झाडं तर जर तोडायला आली आणि असा ऊन पाऊस असेल तर त्या झाडांना पण बाधिकर होतं आहे हवामान. काही वेळेस तोडायला आलेली झाडं करप्यावर पण जाण्याची शक्यता असते. पण कालच फवारा मारून झालेला आहे आणि कालच पाऊस आला 5च्या नंतर. हा पाऊस एक दिवस पडला तर तो अमृतासारखा वाटतो शेतकऱ्याला. आणि एकसारखा जर सतत पडत राहिला 4-5 दिवस तर तो हा अवकाळी पाऊसच शेतकऱ्याला वाटतो. कारण की या पावसाने फायदे कमी पण नुकसान जास्त होतं आहे. कारण की शेतकऱ्यांनी एवढा खर्च करून, एवढं कष्ट करून एवढं पिकं आणलेली असतात, पण ते ह्या पावसाच्या असल्या पडण्याने एका झटक्यात पिकांची नासाडी होती. आता या झाडांना 3 ते 4 वेळा फवारे मारून झालेले आहेत. प्रत्येक झाडाला हा पंप मारावाच लागतो. आणि पहिल्यांदा फवारा मारायचा, एक फवारणी पूर्ण होण्यासाठी 9 ते 10 पंप लागतात मारायला. आणि 9 ते 10 पंप मारायचे म्हणलं की पूर्ण दिवस पण पुरत नाही. त्यामुळं कष्ट हे वायाला नाही गेले पाहिजेत, आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं. कारण की कष्ट किती का करायचे होईनात, शेतकऱ्याला किती कष्ट लागले करायला तरी चालतात, पण केलेल्या कष्टाचा मोबदला शेतकऱ्याला मिळावा आणि त्याची भांडवलाची भरपाई पण निघावी अशीच अपेक्षा असते शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकऱ्याला. आणि मलाही ही अपेक्षा तीच आहे. म्हणून हा पाऊस जास्त पडणं चुकीचंच आहे हा पिकांसाठी. कारण की हा पिकांना बाधिकारच ठरू शकतो. पहिला ओलांडा झाला आहे ते आता ही एक जाळी भरलेली आणि तिकडं वड्यापाशी एक जाळी. पहिल्या ओलांड्याला नाही एवढा माल सापडत, पण प्रत्येक सरी फिरायलाच लागते. प्रत्येक सरीत फिरून पाय दमले तरी चालतील, पण माघार नसती शेतकऱ्याची. कष्टाला कुठलाच शेतकरी माघार घेत नाही, पण ह्या कष्टाचं चीज व्हावं असंच प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं. आणि आपण जे भांडवल गुंतवलं आहे त्या भांडवलाची आपल्याला पुरेपूर भरपाई मिळावी, पुरेपूर आपण खर्च केलेला आपला खर्च निघावा, हाच हेतू असतो शेतकऱ्याचा. म्हणून सतत धडपड चालू असते सगळ्यांचीच. आणि आता हा पाऊस काय करतोय काय माहिती. आता इतकाच तावतंय, इतकं ऊन लागतंय प्रमाणाच्या बाहेर, जीवाची नुसती उलघाल होती. आणि ह्या उन्हात असा अजिबात दम निघत नाही. आता सकाळचे 9 वाजलेले आहेत, 9 वाजताच एवढं ऊन लागतंय. 12-1च्या दरम्यान तर काय त्या उन्हाचं सांगायलाच नको, इतकं ऊन लागतंय. त्यामुळं पिकांवर पण लय जोराचा परिणाम होतो. आणि भर तोड्यांची जी झाडं आहेत तांबट्याची, त्या भर तोड्याच्या झाडांना लय त्रास होतो. ती झाडं करप्यावर जाण्याची पण शक्यता असते. त्यामुळं हा पाऊस नकोच वाटतो. पण आता ते निसर्गाच्या पुढं कोणच जाणार नाही ना, निसर्गाच्या पुढं कोणीही जाऊ शकत नाही. त्यामुळं
आपण सतत फवारे मारायचे, खतं वापरायची, त्याची काळजी घ्यायची, एवढंच आमच्या शेतकऱ्याच्या हातात आहे. ते आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवतो. पण त्या प्रयत्नांना निसर्गाने पण साथ द्यावी ही प्रत्येक शेतकऱ्याची आणि आमची अपेक्षा आहे. पण आता आज परत पाऊस येते का काय काय माहिती. आता काहीतरीच ऊन आहे आणि उन्हाचा तडाखा जोराचा आहे आज. या उन्हामुळं असं सरीत पण असं थांबूशी वाटतं नाही, इतकं ऊन लागतंय जोराचं. अशी तांबाटी बघा 1 किंवा 2 झाडाला असतात, पण ते प्रत्येक सरीत फिरायलाच लागतंय. आणि असल्या वातावरणामुळं अशी पहिल्या तोड्याला पण अशी काय काय तांबाटी झाडांना नासलेली आहेत आणि काळी पण पडलेली आहेत. आणि असे जास्त पाऊस पडला की असं हिरवं तांबाटं पण खाली पडतं.